नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नमो शेतकरी योजनेबद्दल, म्हणजेच की आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्रशासन, सरकार या योजनेबद्दल बरेच सारे संभ्रम निर्माण झालेले आहे की योजना बंद झाली आहे का? सरकारकडे या योजनेच्या अंतर्गत अनुदान देण्यासाठी पैसे नाहीत का? शेतकऱ्यांना विसर पडलात का? असे भरपूर सारे प्रश्न आहे शेतकऱ्यांची मला कमेंटच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे. साहजिकच कारण असेलच का, म्हणजेच की होतं नोव्हेंबर महिन्यांमध्ये वितरित होणारा हा हप्ता ह्या दुसऱ्या वर्षाच्या मार्च आला तरी सुद्धा वितरित झालेला नाहीये. व आता दुसरा हप्ता म्हणजेच की अर्थातच 9वा हप्ता वितरित होण्याचा कालावधी देखील आला तरी अशा परिस्थितीमध्ये हप्त्याचं वितरण होत नाहीये. शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रश्न असे शेतकऱ्यांचे सध्या सुरू आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून विधान परिषद विचारल्या आलेले आहे व असताना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पीक विमा असेल किंवा कर्जमाफी असेल, याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा याबद्दल काही उत्तर देण्यात आलेली आहेत. ज्यांच्यामध्ये आता PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्यांमध्ये नमो शेतकरी योजना राबवली जात असेल, या योजनेचा 8वा हप्ता असेल किंवा लवकरच शेतकऱ्यांना दिला जाईल अशा प्रकारची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. व खरंच चालू राहील का, असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमध्ये पडलेला आहे. 2026चं जे काही बजेट सादर केलं आहे जाणार आहे, या बजेटसाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या सादर कराव्या लागणार आहे की वितरण पत्र करण्यात आलेले आहे की या अंतर्गत नमो शेतकरीचं जे काही लेखाशीर्ष आहे, एक लेखाशीर्षाच्या अंतर्गत D3च्या अंतर्गत जी काही मागणी करण्यात आलेली आहे अतिशय मोठी आहे. शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अनुदानासह मागणी करण्यात आलेली आहे की ज्यांच्यामुळे योजना ही पुढे देखील सुरू राहणार आहे व कुठेतरी देखील बाकी आहे, अशा प्रकारची आता ग्वाही कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता पीक विमा राबवली जाते सरकारच्या माध्यमातून, यांच्या बदल करण्यात आलेले आहे. पीक विमा योजना कंपनीला जे काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांना आता जास्त अनुदान लागता येणार नाही. शिल्लक राहिलेले जे पैसे ते सरकारला परत जाणार आहे. त्यामुळे आता पीक विमा योजना कुठल्या ना कुठल्या पीक विमा फायदा होणार नाही. त्यामुळे आता त्यांच्या माध्यमातून सांगितलं, परंतु शेतकऱ्यांना देखील फायदा होत नाहीये. मात्र कुठे ना कुठेतरी या विसरलेला आहे. एकंदरीत या विषयाच्या जसं की विमा योजनेच्या आता कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहेत. लवकरच विमा देखील शेतकऱ्यांना दिला जाईल असे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. दुसरा म्हणजेच की आता कर्जमाफीचा विषय त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनर्रचना करण्यात आली की 30 जून पूर्वीच कर्जमाफी केली जाणार आहे. यांच्या अंतर्गत समिती गठीत करण्यात आलेली आहे. डाटा संग्रह केला जातोय. 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे व यांच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजना सुरू आहे, असा आमचा हप्ता बाकी आहे आणि लवकरच देऊ अशा प्रकारचे म्हणजेच की माध्यमातून साहजिकच सांगण्यामध्ये आलेले आहे. धन्यवाद.